आणि पुढे काय असं बिझनेस मध्ये उतरण्याची वगैरे असं काही आहे होप्स? आता सगळं ते आता एक फेड चाललंय का रील स्टार म्हणलं कपड्याचं दुकान. बरं ठीक आहे, पण गरज तुला आहे. आता एक टास्क आहे. हम्म, फोन लाव. हम्म. किती मागू शकतो? बेटिंगचे प्रमोशन येतात का तुला? भरपूर येतात. मग का नाही करत? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपल्याकडं एक असा महाराष्ट्राचा उगवता स्टार आज आलेला आहे आपल्या पॉडकास्टसाठी. म्हणजे त्याच तरुणाने अखंड महाराष्ट्राला एक गोष्ट दाखवून दिली आहे की शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातील घराघरामध्ये त्या तरुणाच्या आणि तरुणींच्या मनावरती राज्य करू शकतो. एक असं नाव म्हणजेच आदित्य डेरे. नमस्कार. नमस्कार आदित्य. काय होता प्रवास आत्तापर्यंत इथपर्यंतचा, आणि तुझी जर्नी कधीपासून चालू झाली सोशल मीडियावरती, आणि ती कशी चालू झाली? माझी सोशल मीडियाची जर्नी एक 7 ते 8 वर्षापूर्वीपासून आहे. ज्या टायमाला मी हे सगळं स्टार्ट केलं होतं त्या टायमाला एकच धोरण होतं का मला माझी जी लाईफ आहे ती रेकॉर्ड करायची होती आणि ती सेव्ह करून ठेवायची होती, जेणेकरून पुढं चालून मला बघायचं होतं स्वतः का मी कसं होतो त्या टायमाला, म्हणजे आत्ताच्या टायमाला तेव्हा बघायला. पण त्याच्यानंतर मग मी व्हिडिओज बनवून असले अपलोड केले, जे काही माझे ब्लॉग्स वगैरे असतात ते. तर त्या टायमाला स्टार्टिंगला सक्सेस कोणालाच भेटत नाही लय लवकर काही पण त्याच्यानंतर माझ्या दीदीचं लग्न होतं आणि त्या टायमाला असं वाटलं का हा ही आपण मेमरीज ह्या कॅच करू शकतो, स्टोअर करून ठेवू शकतोय. तर त्या टायमाला त्या दीदीच्या लग्नाच्या पिरियडला सगळे व्हिडिओज वगैरे बनवले आणि फक्त एक 2च महिन्यात स्टार्टिंग पासून व्हिडिओ टाकले, सगळे पॉप्युलर वगैरे जायला लागले, एक वेगळी ओळख वगैरे निर्माण व्हायला लागली. एका शेतकऱ्याच्या फॅमिलीमधून आज तू आलाय. तुझे पण आई वडील शेतकरी, मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. आज काय काय वाटतंय, त्या आईची प्रतिक्रिया काय किंवा त्या वडिलांची प्रतिक्रिया काय? आज जिथं जाईल तिथं प्रत्येक व्हिडिओला आज तुझे मिलियन व्ह्यूज आहे. आज तुझ्या पॉडकास्टला आलाय, इथपर्यंत येईपर्यंत तुला कमीत कमी 10 ठिकाणी तुला थांबावं लागलं असेल. दादा फोटो, दादा फोटो. तर वडिलांना हे कधी जाणवलं की माझा मुलगा स्टार झालाय? स्टार्टिंगला माझ्या पप्पा म्हणजे इंस्टाग्राम नव्हतं, पण आम्ही ना म्हणजे मी आणि माझे पप्पा आम्ही बाहेर चाललो होतो काहीतरी शेतीतलं काहीतरी आणायचं होतं नाही का, खतं का काहीतरी आणायचे होते. त्या टायमाला बाहेर गेलो आणि तिथं सगळे ओळखायला लागले, त्याच टायमाला फोटोज वगैरे काढायला लागले. त्याच्या टायमाला मग पप्पा मला म्हटले नेमकं आपला मुलगा आहे आणि त्यासोबत सगळे फोटोज नेमकं का काढताय. त्या टायमाला पप्पांना त्यांनी समोरच्यांना सांगितलं का चांगले तुम्ही पण व्हिडिओज दिसतात. मग त्याच्यानंतर पप्पांनी बघितलं आणि त्या टायमाला पप्पांना वाटतं याला काही फ्युचर नाही किंवा मग याच्यात काही हे नाही. पण मला ज्या टायमाला कळलं का पप्पांना हे नाही वाटत आहे बरोबर, त्या टायमाला मी इंस्टाग्रामवर पप्पांना ब्लॉक करून टाकलं, कारण त्या टायमाला त्यांनी पण इंस्टाग्राम घेतलं होतं. पप्पांनाच ब्लॉक केलं. आणि त्याच्यानंतरचा असा विषय का असे म्हणजे फॅनच आणि काही म्हणजे माझे भाऊ तर ते केक वगैरे घेऊन आले. ज्या टायमाला माझा बर्थडे बी होता आणि 30K पण कम्प्लीट झाले होते. ते आले आणि त्याच्यानंतर मग पप्पा बोलले बर्थडेचं ठीक आहे, बर्थडे आहे 17-18 वर्ष, पण हे 30K का बरं, काही नव्हतं माहिती पप्पांना. मग तेव्हा त्यांनीच परत हे सांगितलं का 30K झाले असं तसं. पप्पा म्हणते मला तर काही दिसते नाही याचे व्हिडिओज, पण फॅन पेजेसचे व्हिडिओज त्यांना दिसायचे. मग त्याच्यानंतर त्यांनीच सांगितलं का आता सगळेच व्हिडिओ मिलियन्स आहे, ओळख वेगळी निर्माण होऊ राहिली. असा प्रवास होता पप्पांना सांगायचं. अच्छा, नाही बरोबर आहे, कारण ते वडिलांचं तसं वागणं पण साहजिक आहे. बरोबर आहे. कारण शेवटी कोणत्याही बापाला काय वाटतं की ठीक आहे बाबा, माझं पोरग जे करतंय त्यातनं खरोखर कमावतंय का, त्याच्या भविष्यासाठी तो काही उपाययोजना करतोय का, की नुसतंच करायचं म्हणून करतोय. त्यामुळं आमच्याही वडिलांची तीच परिस्थिती होती जेव्हा आमचं सोशल मीडियावरती अस्तित्व नव्हतं आणि आपल्या वडिलांच्या वयातले लोक फेसबुकवरती आहेत, ते इंस्टाग्रामवरती नाही. तसं आज आपण व्हॉट्सअपवरती, अजून जेव्हा आपले मुलं मोठे होणार आहेत, उद्या मार्केटमध्ये अजून एक कोणतं तरी चांगलं ऍप्लिकेशन येणार आहे ज्यावरती आपलाही विश्वास बसणार नाही, आपण तरी पण व्हॉट्सअपच वापरणार आहे आपण. तेव्हा आपली मुलं आपल्याला सांगणार आहे अहो पप्पा व्हॉट्सअप पेक्षाही चांगलं आलंय, जसं आपण आज आपल्या वडिलांना सांगतो अहो पप्पा फेसबुक पेक्षाही इंस्टाग्राम आलंय. बरोबर. मग आणि आईला माहिती आहे का हा तुझा पॉप्युलरिटीचा संग्राम सगळा? माझ्या आईला पहिल्यापासून माहिती आहे. आमची जी आजी आहे त्यांनी पण मला चांगलं पहिल्यापासून सपोर्ट केला
आणि फक्त पप्पांना माहित नव्हतं, मम्मीला वगैरे पहिल्यापासून माझ्या माहित होतं. आणि फॅमिलीमध्ये आमच्या बाबांना पण नव्हतं माहिती. आजोबांना ज्या टायमाला त्यांच्या मित्रांनी सांगितलं. माझं फेसबुक अकाउंट नव्हतं आणि फॅन पेजेस ना फेसबुकवर पण अपलोड करत होते व्हिडिओ, आणि त्या व्हिडिओना माझं काहीच नव्हतं, पण तरी ते पण व्हिडिओ मिलियन्स जात होते. त्याच्यानंतर आता ते त्यांची सगळी मित्रमंडळी फेसबुकवर होती. ते म्हटले का तुम्ही दिसता व्हिडिओमध्ये. त्यांनी आमच्या आजोबांना दाखवलं. मग बाबांनी मला एक दिवशी डायरेक्ट असं जेवण करता करता विचारलं का मला माझे मित्र वगैरे म्हणताय का तुझे व्हिडिओज वगैरे नेमकं हे काय आहे. मग त्या टायमाला मला बाबांना सांगावं लागलं. त्या टायमाला पण बाबांनी लवकर हे करून घेतलं का हा करतोय, चांगलं करतोय. त्या टायमाला माझे पेपर्स वगैरे पण सगळं झालं होतं. त्याच्या टायमाला मग काय एवढं वाटलं नाही मला. अच्छा. आणि आता तुझं एज्युकेशन कम्प्लीट झालंय की चालू आहे? माझं एज्युकेशन सध्या चालूच आहे, फर्स्ट इयरला आहे. जेव्हा तुझं सोशल मीडियावरती जेव्हा अस्तित्व नव्हतं, त्यावेळेसच्या लोकांच्या, पाहुण्यांच्या किंवा शेजाऱ्यांच्या, मित्रपरिवाराच्या प्रतिक्रिया आणि आजच्या प्रतिक्रिया किती डिफरन्स वाटतो तुला? एवढं आहे. मला म्हणजे पहिल्यापासून प्रत्येकाला असं मी व्हिडिओज करायचो, पण मग प्रत्येकाला समोरच्याला असं वाटत नव्हतं का काही होईल किंवा मग याच्यात काही होईल. पण मग ज्या टायमाला थोडंसं प्रमोशन वगैरे पण मी केले, ज्याच्यातून काही पैसे वगैरे पण आले मला. मग त्याच्यानंतर समोरच्याला वाटायला लागलं का हा काहीतरी होऊ शकते. आणि तो प्रवास एक वेगळा होता. त्याला एक 5-6-7 वर्ष लागले. पण ज्या टायमाला मी पॉप्युलर व्हायला लागलो, तो फक्त 1 महिन्याचा काळ होता. कारण की 1 महिन्यातच माझे 1,00,000 फॉलोअर्स झाले होते. तर हा एक माझ्यासाठी एक वेगळाच टप्पा होता आणि स्वतःसाठी पण एक रेकॉर्ड आहे. तर त्या टायमाला पाहुण्यांना पण वाटलं, अरे हां, कालपर्यंत काहीच नव्हतं, आज अचानक काहीतरी होतंय. बस असंच. बेटिंगचे प्रमोशन येतात का तुला? भरपूर येतात. मग का नाही करत? आता असं आहे ना, तुम्ही माझी बघितली ते प्रमोशनचं आणि जर तुम्ही माझ्या समोर बसूनच त्याच्यात जर काहीतरी इन्व्हेस्ट करताय आणि तुमचा जर 100% लॉस होणार हे मला पण माहिती आहे. त्यात जर लॉस झाला तर तुम्ही तर माझ्या समोरच बसले ना. तुम्ही मला म्हणणार, "अरे, तुझ्या सांगण्यानुसार आम्ही केलं होतं. काही होत नाही, पैसे लॉसमध्ये जात आहे." तर असलं मला ऐकायची बिलकुल इच्छा नाही. मी कामं करतो, ब्रँड सोबत करतो किंवा मग एखाद्याला खरंच आपली गरज आहे, त्याचं काहीतरी त्याला दाखवायचंय बुवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचंय. असे कामं तर आपण करू शकतोय. पण बेटिंग वगैरे आजपर्यंत कधी केलं नाही. पुढे पण कधीच करणार नाही. गुड. एका एका प्रमोशनल रीलचे किती घेतो तू चार्जेस? बेट कोणते? प्रमोशन, एखाद्या ब्रँडचं प्रमोशन असेल किंवा एखादा प्रमोशनल व्हिडिओ असेल. तर मी ज्या टायमाला 1,00,000 फॉलोअर्स होते, तोपर्यंत असं मॅनेजर वगैरे त्या टायमाला काहीच नव्हतं. त्याच्यानंतर आमचं प्रॉपर टीम झाली. जरी कॅमेऱ्यासमोर मी एकटा दिसतो, पण त्याच्या मागं भरपूर मोठी टीम आहे. तर मग जे काही आमचं सगळं प्रमोशनचं असतं किंवा अकाउंट हँडलिंगचं असतं, ते सगळं आमचे मॅनेजरच बघतायत. त्याच्यामुळं आणि जे काही पैशांचं असतं, ते सगळं माझा भाऊ बघतो. कारण की माझं फोकस एवढंच आहे का कंटेंट कसं इम्प्रूव्ह करता येईल. बरोबर. पैशांचं काय आहे, भाऊ आहे मोठा, तो सगळं बघतो. अच्छा, म्हणजे अकाउंट हँडलिंग वगैरे सगळं भाऊ आणि मॅनेजर सगळी हो. टीम आपण टीम केलेली आहे बघते. आता हो, तू बरोबर आहे. त्याच्यामध्ये. तुझं प्लॅनिंग पुढचं काय प्लॅनिंग ठेवलंय तू? कारण आता उभरत्या वयामध्ये येतो आता. फ्युचर प्लॅनिंग असतं ना एक प्रत्येकाचं, बरोबर आहे. की मला आयुष्यात हे करायचंय यार, मला ह्या उंचीपर्यंत जायचंय, मला माझ्या स्वतःला असं ग्रो करायचंय, ह्या मार्केटमध्ये किंवा ह्या मार्केटमध्ये ग्रो व्हायचंय. काय तुझं फ्युचर प्लॅनिंग किंवा स्वप्न? तर माझं पहिल्यापासून अशी इच्छा होती का एक स्क्रीनवर दिसायचं आहे मला, नाही का. जे सोशल मीडियाने तर माझं पूर्ण केलं, पण पुढे चालून असं वाटलं का आपण अजून मोठ्या याच्यावर गेलं पाहिजे. त्याच्यानंतर आता मला सॉंग्स अपॉर्च्युनिटी, वेब सिरीज अपॉर्च्युनिटी भरपूर येते आणि मी ट्राय करतोय का ते पण कम्प्लीट होईल. भारी आहे एका दृष्टिकोनाने, कारण की ह्या गोष्टी लिमिटेड आहे. तुम्ही सोशल मीडियावर दिसताय, अजून कुठेतरी वरती दिसले पाहिजे. त्याच्यामुळं मला तर असं वाटतं का ते स्क्रीनवर दिसायचंय, काहीतरी वेगळं करायचंय. पण असे भरपूर पोरं आहेत ना यार, की आपले शेतकऱ्याचे पोरं आहेत, फार ट्राय करताय रे सोशल मीडियावरती ग्रो होण्याचं, कॉन्टेंट बनवताय, पण त्यांना तो वाला एक हे मिळत नाहीये, तो एक नीच पॉइंट त्यांना सापडत नाही. त्यांना काय सल्ला देशील तू, किंवा त्यांना एक मोटिवेशन काय देशील तू आज ज्या उंचीपर्यंत तो आलाय? मी ज्या टायमाला स्टार्टिंग केली मला 0 कॉम्पिटिशन होतं मराठीमध्ये. चान्स मला हिंदीतून पण होता, पण हिंदीतून पहिली गोष्ट म्हणजे क्राऊड लय झालेला आहे
पण आपली मराठी भाषा आहे आणि उगाच कशाला हिंदीत जायचं. मराठीत करणार कोण नव्हता. मी जी स्टार्टिंग केली ती माझ्यापासून झाली ब्लॉगिंग मध्ये, मिनी ब्लॉग्स काय असेल ते. तर मी स्टार्टिंग पासून केलं आणि मला फास्ट ग्रोथ भेटण्याचं ते एक कारण आहे. आणि आत्ताच्यांना मला फक्त एकच म्हणायचंय का बरेच जण डायरेक्ट कॉपी पेस्ट करताय नाही का. मी जे केलं मला स्टार्टिंग पासून होतं, समोरच्याला पण बघायचं होतं, दुसऱ्याच्यात कायच नाही. पण आता जरा क्राऊड जास्त झालाय. व्ह्युअर्सला पण असं वाटतं ना का आपण काय बघावं समोरच्याला. बरोबर. क्राऊड झालाय त्याच्यामुळं युनिक काहीतरी केलं पाहिजे. तेच 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 करण्यात काय अर्थ नाही. आणि एकदा जो पॉप्युलर होतो समोरच्याला वाटतं अरे हा आदित्य डेरे आपण याची बघू, कारण की पहिल्यापासून आपण बघत आलोय. पण जो नवीन करतो त्याला व्ह्युअर्सला पण वाटतं नवीन आहे, काय बघावं याच्यात असं वाटतं. त्याच्यामुळे युनिक केलं पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. ओके. आणि पुढे काय असं बिझनेस मध्ये उतरण्याची वगैरे असं काही आहे होप्स की आता? आता सगळ्या ते आता एक फेड चाललंय आहे का रील स्टार म्हणलं कपड्याचं दुकान. पण मला असं वाटतं का मी माझं एक वेगळं बॅकग्राऊंड बनवा. हा, आणि व्यवसायात गेलंच पाहिजे, कारण की शेती पण हा एक व्यवसायच आहे आणि आपण एक चांगला व्यवसाय केला पाहिजे. कारण की जॉबचं कसं आहे का दुसऱ्यासाठी काम करण्यात काय अर्थ नाही वाटत मला. जे काय असं स्वतःनी स्वतःच करायचं, कमी टाइम करायचं, पण आपलं आहे म्हणून करायचं. बरोबर बरोबर बरोबर. नाही, आणि काय शेतकऱ्याच्या पोरांनी आपल्या पोरांनी ना व्यवसायात उतरायला पाहिजे. बरोबर. काय ते आपल्याला काय लहानपणापासून शिकवण भेटली नाही घरातून व्यवसायाची. आपल्याला फक्त चांगलं शिक्षण म्हणजे चांगली नोकरी एवढं सांगण्यात आलं आणि एवढ्याच गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये फक्त नोकरच जन्माला आले. याच्यामध्ये ना त्यांची चुकी ना आमची आपली चुकी. याच्यामध्ये ना आपल्या घरच्यांची ना आपली, दोघांची कोणाची चुकी नाही. पण शेवटी शेतकरी आपण काय करतोय, शेतकरी फक्त कोणाच्या तरी आशेवरती, सरकारची आशा आहे बाबा सरकारकडनं काहीतरी लाभ मिळेल. पण मी तर सांगतो बाबा शेतकऱ्यांनो, शेतकऱ्याच्या पोरांनो, अपेक्षा कोणाचीच ठेवू नका. स्वतःचं अस्तित्व स्वतः तयार करा. जसं एका शेतकऱ्याच्या पोरानं म्हणजे आदित्य डेरेनं स्वतःचं अस्तित्व स्वतः उभं केलं. एक स्वतःच्या एका प्लॅटफॉर्मचा त्यांनी चांगल्या पद्धतीने वापर केला. शेवटी काय सरकार पण काय विचार करणार आहे. म्हणजे काय झालं, हे मेंढी पालन, शेळी पालन, ह्या चांगल्या चांगल्या स्कीमा कोणाला? शेतकऱ्यांना. ज्याच्यात प्रॉफिट नाही ते कुणी कमवायचे? ते शेतकऱ्यांनी कमवायचे. हे कलेक्टरला द्या ना तुम्ही करायला, कलेक्टरच्या पोराला द्या. किती दिवस आपण वजे व्हायचे? एखादा चांगला बिझनेस आहे, त्या चांगल्या बिझनेसच्या स्कीमा शेतकऱ्याच्या पोराला द्या. हा, पोरावर टाका तुम्ही बिझनेस. याच्यात तुम्हाला एवढी सबसिडी जर हाय तुमच्याकडं ना, बागेच्या उतारा तुमच्याकडं हाय, तू शेतकऱ्याचं पोरग, त्यामुळे कुणी कोणासाठी करणार नाही. कोणत्या सरकारला शेतकऱ्यांचं घेणं नाही. शेवटी प्रत्येक शेतकऱ्याला आपलं आपलं पान आहे, शेतकऱ्याच्या पोरांना आपलं आपलं पान आहे, ह्या मताचं मी. जसं की आता समजा तू एक सोशल मीडियावरती एक फार चांगल्या पद्धतीने तू स्वतःचं नेटवर्क तयार केलं, एक स्वतःचं चांगलं मार्केट तयार केलंय. आज तुझा व्हिडिओ बघितला तर आज प्रत्येक व्हिडिओला मिलियन व्ह्यूज आहेत. बरोबर आहे. जे कोणाच्याच नाही, म्हणजे आमच्या पण नाही ना, नाही का? म्हणजे फार चांगल्या पद्धतीने आपण रिप्रेझेंट कसं करतो. एक नॉर्मल लाईफ एक शेतकऱ्याची किंवा माझी, तर तिच्यात काहीतरी फनी वे म्हणा किंवा एक इमोशनलपणा म्हणा, एक स्टोरी टेलिंग म्हणा, ह्या गोष्टी जर आपण प्रॉपर करत असन तर त्या गोष्टी व्हायरल होतात. कारण की समोरच्याला पण वाटतात. आज जर मला कोणता कॉल बी आला ना, तर ते फक्त एवढं सांगतात भरपूर आहे, पण तुझे व्हिडिओज बघितल्यानंतर असं असं वाटतं नाही का अरे काहीतरी युनिकपणा आहे. एवढंच एक कारण त्याच्या मागे फक्त. बघ, याच्यामध्ये व्लॉगिंगच का बरं चालू केलं? कॉन्टेंट भरपूर होते ना समजा बाकीचे. जर बनवायचंच ठरलं असतं तर समजा तू शेतीचा बनवला असता किंवा मोटिवेशनल चालू केलं असतं किंवा डान्सचा चालू केला असता, दुसरं काही पण होतं. व्लॉगिंगच का? मला पहिल्यापासून आहे ना, म्हणजे एकदम लहान होतो ना त्या टायमाला मला ऍथलेटिक्सची जरा आवड होती. तर ते उलटे वडे वगैरे ते सगळं मला आज पण येतं. पण मग त्या टायमाला काय होतं माहिती का, मला असं माझं कारण फक्त एकच होतं व्लॉगिंग करायचं का, मला माझी लाईफच रेकॉर्ड करायची होती. मला पुढे जाऊन, आणि आपण समजा माझ्या डोक्यात अशी पण एक आयडिया आली होती, आपण एक पेन ड्राईव्ह मध्ये स्टोअर करू शकतो नाही का. पण आपण का करणार आहे आणि कव्हर करणार आहे? रोज तुम्ही व्हिडिओ बनवणार, सगळं करणार, त्याला मेहनत घेता. आज एक व्हिडिओ एडिट करायला एक एक तास पण जातो. त्याच्यानंतर आपण एवढा टाइम नसतो आपल्याला. त्याच्यानंतर कुठंतरी अपलोड करून ठेवणं, ते स्टोअर राहणं, ते कायम स्टोअर राहू शकतंय. आणि त्याच्यामुळं एक काहीतरी इन्कम सोर्स पण आपला जर होऊन जाऊ राहिलाय, तर तेच आवडलं मला व्लॉगिंग करण्याचं कारण. आणि आपण युट्यूबला पण व्लॉगिंग करतोय का? हा, मी युट्यूबला पण मोठे व्लॉग्स. काय नाव नाही युट्यूब चॅनल? माझं आदित्य डेरे म्हणूनच आहे.
आदित्य डेअरी. मित्रांनो, आदित्य डेअरी ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. आपलं शेतकऱ्याचं पोरग आहे, शेतकऱ्याचे पोरं आपले पुढे जात आहे. माझा सुद्धा तोच उद्देश आहे. मी सुद्धा पॉडकास्ट वरती त्या लोकांवरती मी जास्त भर देतोय जे खरोखर शून्यातून वरती आलेले आहेत. त्या शेतकऱ्याच्या पोरांना एक फुल ना फुलाची पाकळी. मी एवढा मोठा नाही की मी कोणाला तरी मदत करत, मी कोणाला तरी हात नाही देऊ शकत, पण एक देवाने मला इथं देण्यासाठी पाठवलं. आपण एक बोर्ड देऊ शकतो, एक साधा आधार देऊ शकतो, आपण एक पाठीवरती थाप देऊ शकतो. उद्देश एवढा एकच आहे. आणि आदित्य डेअरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता पुढचं, मित्र किती आहेत आयुष्यात? मित्र माझे म्हणजे जोपर्यंत 10वी पर्यंत होतो तोपर्यंत एक नॉर्मल, जेवढे आपले क्लासमेट आहेत तेवढेच, याच्यापेक्षा जास्त काही कोणी नव्हतं. पण ज्या टायमाला मी सुरू केलं त्या टायमाला ओळख जी झाली, आता असं आहे का कुठे बी जरी गेलो ना, एखाद्या मंदिराच्या ठिकाणी जाऊ द्या, एखाद्या कॉलेजच्या ठिकाणी जाऊ द्या, तर तिथं ऑटोमॅटिक सगळे ज्या टायमाला जो क्राऊड गोळा होतो ना, त्याच टायमाला मी प्रत्येकात मित्र बनवून घेतो. माझी म्हणजे हेच तशी आहे का मी असं नाही का लय ॲटिट्यूड मध्ये हा होय तू तू मी असं कधीच नाही करत. समोरचा आला आपल्याला ओळखतोय, आपलं काम आहे समोरच्याला ओळख देणं. त्याच्यामुळं मित्र भरपूर आहे आयुष्यात. एका फोनवरती पैसे टाकणारे किती आहेत? भरपूर आहे. एका फोनवर हा. किती मागू शकतो? किती पण मागू शकतोय की सांग आपल्या आता. आपल्या डेली लाईफ मध्ये आपल्याला लईतले पेट्रोल संपलं तर 100 रुपयाच्या वरती बरं ठीक आहे, गरज चल, तुला आहे. आता एक टास्क आहे. हम्म. फोन लाव. हं. किती मागू शकतो? मी समोरच्याला विचारू शकतो तू किती टाकू शकतोय, तो समोरच्याचे जेवढे अकाउंट वर आहे तो सगळे पण टाकू शकतोय. बरं ठीक आहे, द्या. मोबाईल द्या. माझ्या चंगर हा. माझे जे कायम मित्र सोबत असते मी त्यांना पण करू शकतोय. कॉपी. हॅलो, बोल ना. कुठे येऊन? हो ना, बाहेर आलोय, बोल ना. हा का? अरे काय नाही, ऐक ना, पैसे पाहिजे होते थोडे. किती पाहिजे? 5,000 टाकू शकतो का? बरं बरं ठीक आहे, फोन पे टाक. चालते. हो ठीक आहे. ठीक. तर मित्रांनो, रेकॉर्डिंग चालू आहे अजून. आता आपण फोनपेला बघूया आता 5,000 रुपये येत आहे की नाही. एका फोनवरती पैसे टाकणारे मित्र टाकल तो. म्हणजे हा मित्र परिवार कमावलाय बाबा तू. हा. हे मित्र तुझे बालपणीचे की आता नवीन यांची ओळख झाली? नाही, हे माझे पहिल्यापासून जे कायम सोबत होते हा. तेच मित्र आहे. अच्छा. म्हणजे हे तुझ्या पडत्या काळामध्ये पण तुझ्या सोबत होते आणि आता पण तुझ्या सोबत आहेत. हा. अच्छा. मैत्रीत धोका भेटलाय का कधी? नाही, आजपर्यंत कधीच नाही वाटलं. मैत्रीतला धोका पचवता येतो का प्रेमातला? नाही, प्रेम बिमातल्या तसल्या गोष्टी बिलीवच करत नाही. एवढा टाइमच नाही माझ्याकडे का मी, म्हणजे मला खरंच एवढा टाइम नाही का मी प्रत्येकाला हे करू किंवा मग समोरच्याला टाइम देऊ, असं होतं. आणि मला तर असं एकदम जेन्युइन असं वाटतंय का समोरच्याला मी काय टाइम देणार आहे, किंवा मग आता कसं मला प्रेम बी भेटणार आहे नाही का. आता माझी एक वेगळी ओळख निर्माण, तर समोरचा येणार आहे बी पॉप्युलर आहे त्याच्या. लहानपणी शाळेत असताना, नाही. स्कूलमध्ये असताना तर असं कधी प्रेम झालंय का कधी? एक असतं ना बाबा, एक हा, कुणीतरी crush आवडत type. असतं बाबा आपल्याला. ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतं, एक कुणीतरी आवडत असतं, हं. आपण जाऊन बोलू शकत नसतो, हं. नाही का? असं कधी झालंय का? नाही, असं कधीच झालं नाही, कारण की पहिल्यापासून मी जरा इनोसेंटच होतो. अच्छा. त्याच्यामुळं बर. अच्छा. तर आता 5 आलेले आहेत बरं का आपल्याकडे. हे बघा, आता आदित्य डेअरीने मित्राला 5,000 रुपये टाकायला सांगितले होते एका मित्राला फोन करून. तर हे बघा, धन्यवाद मित्र. 5 आलेले आहेत. हे असे मित्र पाहिजे आयुष्यामध्ये, एका फोनवरती 5 टाकणारे. नाही तर मित्र पैसे पाहिजे म्हटल्यानंतर फोन स्विच ऑफ करणारे पण भरपूर आहेत. हॅलो म्हणणारे पण भरपूर, आवाज येत नाही. बिग बॉसची जर संधी मिळाली जाशील का? हा, जाईल, कारण की मला आतापर्यंत जेवढे समोरून जे काही फॅन म्हणा किंवा माझे पाहुणे, आता त्यांचे म्हणणं पण एवढं आहे का जर बिग बॉसची जर संधी भेटली तर जाईल का. एकदा जाऊन बघायचंय, कारण की आपण दिवसभर शेतात काम करतो
एक डोक्याला टेन्शन असतं, आज हे करायचं, तिथं जाऊन जरा निवांत बसायचं नाही का. काय होतं बाबा बिग बॉस मध्ये जाऊन, बघू आली संधी तर चांगलंच आहे, नाही बी आली तर जे आहे ते आपलं चालूच आहे. क्रिकेट आवडतं का बघायला की खेळायला आवडतं? चांगलं आहे क्रिकेट, पण मी पहिल्यापासून एवढं स्पोर्ट्स मध्ये म्हणजे तिथं नव्हतं. बघायला आवडतं की खेळायला की दोन्ही नाही आवडत? आवडतं, मला बघायला पण आवडतं, पण एवढं मी बघत नाही. आणि खेळायला पण मला एवढं क्रिकेट जमत नाही, पण त्यापेक्षा मी ऍथलेटिक्स मध्ये माझं रनिंग, स्विमिंग वगैरे त्यात मी मेडल वगैरे मला आहे त्याच्यामुळे. अच्छा, कोणत्या याच्यामध्ये? मी 7वीला असताना मला मी याच्यावर जायले तालुका स्तरीय स्पर्धा केलेल्या आहे, परत जिल्हास्तरीय पण केलेलं आहे. जिल्ह्यापर्यंत? हा, जिल्ह्यापर्यंत गेलो. स्विमिंग आणि रनिंग मध्ये. हो. अच्छा, बरोबर. आणि बऱ्याचशा पोरांचा आहे ना एक प्रश्न असतो नाही का सध्याच्या तरुणाईचा, की सोशल मीडियामध्ये फ्युचर आहे का? खरं तुझ्या सांगायचं, अनुभवावरून. हा, खरं सांगायचं जर ठरलं ना, सोशल मीडियाचं फ्युचर असे का भरोसा नाही ना. उद्या तुमची आयडी उडून जाऊ राहिली डायरेक्ट, होतं आता भरपूर आहे. ब्लूटिक असली तरी पण असा इश्यू होऊ शकतोय का तुमचं गेलं अचानक सगळं रात्रीतून. बरेच जणांचं असं होईल का अकाउंट गायब होतात नाही का, मग ते टेन्शन येतं त्यांना. पण तुमची फेस व्हॅल्यू जर चांगली असेल ना, तर मला आज कधीच टेन्शन नाही. माझं आता जरी अकाउंट मी डिलीट करून टाकलं ना, फेस व्हॅल्यू तर एवढी बनवली मी का मी परत एक तर रिकवर करल किंवा मग होऊ शकतंय बा फिर से उठेंगे फिर से लढेंगे. हा, लय टाइम नाही लागणार त्या गोष्टीला परत मला इथपर्यंत यायला. थोडं कमी होईल पण तेवढंच, कारण की जो फॅन जो बेस आहे ना, तो आपण नाही का म्हणतो हा असं कट्टर आहे बा, बरोबर. त्यानुसार बस, बाकी काही नाही. नाही, तुझा फॅन बेस फार एकदम कट्टरवाला आहे एकदम नाही का. फेस व्हॅल्यू पाहिजे वाह, माणसाची, बस बाकी काही नाही. बरोबर. आणि ती फेस व्हॅल्यू एकदम चांगली तू तयार केलेली आहे. हा, हा. ह्याच फेस व्हॅल्यूचा बेनिफिट, मी मागचा प्रश्न मी परत रिपीट करतोय, की ह्याच फेस व्हॅल्यूचा बेनिफिट तू पुढं बिझनेस साठी घेणार का, बिझनेस डेव्हलपमेंट साठी घेणार का, बिझनेस बिल्डिंग साठी घेणार का तू? मी ट्राय करतोय का बिझनेस मध्ये पण उतरायचंय. तर माझ्या भावाचं पण आहे महेश डेरे म्हणून आता, आणि वेदांत थाकटे माझा भाऊ जितेंद्र डेरे, भरपूर आहे. तर मग आम्ही काय करतोय का एक आमचं स्वतःच काहीतरी वेगळं बनवता येईल, कारण की सोशल मीडिया लाईफ टाईम नाही, त्याच्यामुळं काहीतरी. आणि आम्ही असं ट्राय करतोय का स्वतःच काहीतरी असेल, त्याच्यातून आपल्याला म्हणता येईल का हे जे प्रोडक्ट आहे किंवा हे जे इंडस्ट्रीची आम्ही साईडनं उभी केली ती आमची स्वतःची असं. तर बिझनेस मध्ये तर ट्राय करतोय, पुढं प्लॅन आहेत त्यानुसार. त्याचे ते आहे बाबा पुढं करायचं तर आहे. जर अजून पुढे भविष्यात तुझी डिग्री कंप्लीट झाली हा. त्यानंतर जॉब प्रेफर करशील का बिझनेस? बिलकुल नाही, आम्ही जॉब बिलकुल नाही, बिझनेसच. कारण की परत तोच विषय येतो ना, दुसऱ्यांसाठी काय काम करावं, आपलं जे काही जे स्वतःच असलं तर आपल्याला म्हणता येतं हे माझं आहे बा स्वतःच. जॉब मध्ये तसं काय हे नाही. जसं शेती सुद्धा एक बिझनेस आहे. आपण हा, शेती पण एक बिझनेसच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आजही आपण म्हणतो नाही का आम्ही स्वतः मालक आहे. सोशल मीडिया पण एक बिझनेसच आहे. ऍज अ बिझनेस पण बघितलाच पाहिजे. जे नवीन पण करताय स्टार्टिंगला तुम्ही, म्हणजे असं नाही का स्टार्टिंगला ऍज अ बिझनेस कुणीच बघू नये त्याला. मी पण स्टार्टिंगला बिझनेस, मी आज पण एवढं बघत नाही का ऍज अ बिझनेस. पण समोरचं जर आपल्याला बोलतंय का आमचा ब्रँड प्रमोट करा, त्याचे पैसे जर आपल्याला भेटतंय तर चांगलीच गोष्ट आहे. ऍज अ बिझनेस बघितलंच पाहिजे, कारण की आपण कव्हर पर्यंत करणार नाही का सगळ्या गोष्टी फ्री मध्ये होऊ नाही शकणार. बरोबर. ऍज अ बिझनेस बघितलंच पाहिजे प्रत्येक गोष्टीला. शेती पण बिझनेसच आहे. बिझनेसच आहे तो पण एक. जिथं आपण म्हणतो ना आपण का बाबा आमचे कपडे फाटलेले आहेत बाबा, पण आम्ही स्वतः मालक आहेत. बरोबर आहे नाही का, बाया मागं करून आम्ही मटेरियल टाकतो, टिपरा दाबितो, कांदे काढतो, पण आम्ही स्वतः मालक आहे बाबा. आणि बिझनेस सोशल मीडियाचा वापर बिझनेस साठी आपण करून घेतलाच पाहिजे. सगळं जग सोशल मीडियावरती आलंय. बरोबर आहे. मी म्हणतो की बाबा ऑफलाईन मार्केटिंगला आज ते जरा थोडीशी ती वाली मार्केटिंग बॅकफुटला पडत चाललेली आहे असं या मताचं. आता जर आपण रोडला जाताना जर एखादा बिल बोर्ड बघितला तर आपलं लक्ष जाईन एखादा कॅरेक्टर आहे तिथपर्यंत जाईन, काहीतरी लिहायला असेल तिथपर्यंत जाईल, पण आपली ती गोष्ट कधी लक्षात नाही राहणार. पण जर कोणी त्या गोष्टीला ऑनलाईन एका वेगळ्या थ्रू जर प्रमोट करत असेल, आपल्या लक्षात राहतं अरे हा या असं ब्रँड काहीतरी आपण ऐकलेलं नाही. आजकाल जे ब्रँड्स वेगवेगळे ते पण प्रिपेअर करता का आपण एखाद्या सोशल मीडियाच्या एखाद्या इन्फ्लुएन्सरला देऊ
तो चांगला प्रमोट करल. एक असं विचारायचंय मला, एक असं स्वप्न जे तू तुझ्या आईसाठी राखून ठेवलंय. आईसाठी म्हणजे माझ्या मम्मीला पहिल्यापासून असं वाटायचं का सोशल मीडिया मी जर करतोय एवढं पहिल्यापासून व्हिडिओज वगैरे बनवतोय तर नक्कीच काहीतरी होईल, आणि त्याच्यानंतर मी ते केलं पण. पण माझ्या मम्मीच्या माझ्याकडून म्हणजे एवढ्या अपेक्षा नाही का यांनी माझ्यासाठी हे करावं, माझ्यासाठी ते करावं. आणि मला पण वाटतं का काहीतरी केलं पाहिजे आपण. बघू म्हणजे समोरच्याचं मत घेऊन मम्मीला असं वाटन का मम्मीसाठी काय केलं पाहिजे आपण. पण करणार, मी मम्मीसाठी करणार, पप्पासाठी पण करणार, फॅमिलीसाठी पण करणार, सर्वांसाठी करणार काही ना काही नक्कीच. सगळ्यात जास्त सपोर्ट सोशल मीडियाच्या याच्यामध्ये कुठून मिळाला? आईकडनं, वडिलांकडनं किंवा घरातनं, मित्रांकडनं? आणि तो कशा पद्धतीने सुरुवात कधी झाली त्याची? माझी जी सगळ्यात जास्त सपोर्ट मला माझ्या आजीनं केला. हा, ज्या टायमाला मी म्हणजे मोबाईल होता पण त्या टायमाला आपल्याकडे नाही का बॅलन्स टाकायला पण एवढे पैसे नसायचे. तर पण मी जर आजीला म्हटलं ना आजी मी करतोय व्हिडिओ, तर आजी मला स्वतः काय त्या टायमाला तर 200 रुपयाला बॅलन्स, 150 रुपयाला यायचा, आज झालाय 300-400 रुपये. पण तेव्हा आत्ताच म्हणजे 3-4 महिन्यापूर्वीच हे. तर आजी मला स्वतः त्या टायमाला पैसे द्यायची. आजी म्हणायची हा बनव, जर आवड असेल तर कर. आणि मी पण त्या असं नाही का जर टाकते तर गेम खेळायचा असं तसं कधीच नाही केलं. मी फोकस करायचो. आणि मी युट्यूबला असं कधी सर्च नाही केलं का नाही का हाऊ टू व्हायरल व्हिडिओज हे कधी सर्च नाही केलं, पण हाऊ टू एडिट व्हिडिओज हे नक्की सर्च केलं. त्याच्यातून मी बघितलं का कसं केलं पाहिजे. आजकालची मुलं पण तेच करताय का व्हायरल कसं व्हायचं हे बघण्यापेक्षा आपण एडिटिंग वगैरे कशी केली पाहिजे हे महत्वाचं आहे. मग त्याच्यानंतर हे मी बघायचो. आजीनं मला चांगला सपोर्ट केला, पप्पांना तर माहीतच नव्हतं, मम्मीनं पण केला, माझ्या भावांनी पण भरपूर सपोर्ट केला. आणि मला जिथं आता मी शिकतोय ना तिथले जे माझे मित्र आहे तर त्यांचं फोकस फक्त एवढंच असतं, जर एका ठिकाणी गर्दी होत असेल तर ते शूट घेणं किंवा मग एखाद्या ठिकाणी काहीतरी युनिकपणा होतोय तर त्याचं शूट घेणं. तर माझे मित्र त्यांचा पहिला प्रेफरन्स असतो का याचा व्हिडिओ आपण काढणं. मला तसले मित्र वगैरे बिलकुल आवडत नाही का भाई हा ठीक आहे चालू याचं काहीतरी भेटली ठीक आहे. म्हणजे ते त्यांचं असेल ना, माझा जरी मोबाईल माझ्या खिशात असेल ना तर ते स्वतः त्यांचा जरी अँड्रॉइड मोबाईल असला ना तरी ते व्हिडिओ काढणार म्हणजे काढणार. त्यांच्या मित्र चांगले भेटले हो, एवढंच म्हणायचंय मला. मित्रांची साथ मिळाली. हा, आता सोशल मीडियावरती निगेटिव्ह कमेंट्स याच्याकडे तू कोणत्या पद्धतीने बघतो? खरं सांगू का, ज्या थ्रू मी माझं कंटेंट देतोय मला आतापर्यंत 0 म्हटलं तरी चालेल निगेटिव्ह कमेंट्स नाहीच आहे. कारण की आपण आपलं काम करतोय. जे शहरातले लोक आहे ज्यांना ज्या गोष्टी माहीतच नाही हे काय असतं नाही का, 100% हे म्हणजे काय गोष्ट आहे, ट्रॅक्टरचं काय कसं आहे हे त्यांना बिलकुल माहित नाही. आणि आपण तीच गोष्ट जर फनी वे, मला हे कधी कळालं ज्या टायमाला मी आता पुण्यात शिकतोय तर मी फर्स्ट टाइम पुण्यात चाललो होतो, जी मी गर्दी बघितली. आम्ही फक्त एक 500 मीटर जाण्यासाठी आम्हाला 2 तास एकाच ठिकाणी गाडीची चावी पप्पांनी बंद करून टाकली होती. त्या टायमाला मला कळालं अरे काय जीवन आहे इकडच्या लोकांचं. आणि मग मी माझं त्या टायमाला मी ओपन करून बघितलं का माझे सगळ्यात जास्त व्ह्यूअर्स कोणाचे, तर मला कळालं पुणे मुंबईच्या साईडचे. मग असं लक्षात आलं का हा जे लोक पूर्ण ज्यांचं एवढा हेडॅक असन, जे एवढे दमते असते थकत असतील, मग जे आपले व्हिडिओ बघत असेल त्यांची पण इच्छा नसन होत का याला नाही का निगेटिव्ह कमेंट करावं. त्याच टायमाला कळालं का एवढे दमून थकून आपलं जर आपण चांगल्या यांनी हे करतोय रिप्रेझेंट करतोय तर चांगले, म्हणून निगेटिव्ह कमेंट मला आजपर्यंत मला तर स्वतः कधी दिसलेलंच नाही. आणि फार छान माइंडसेट ठेवला तू की आपण आपलं काम करत राहायचं. बरोबर आहे. बोलणारे लोक बोलणार आहेत, लोक देवालाही नाव ठेवतात. एक देव नाही पावला, लोक देव बदलतात. आपण माणसं आहेत, लोकांना नाण्याची एकच बाजू माहित असते. लोकांचा विषय असा आहे का तुम्ही जर एखाद्याला एक गोष्ट सांगते, समोरच्यानं जर नसन विचारली तरी तुम्ही सांगताय आणि ती जर चुकीची होती तर समोरचा 100% म्हणणार आहे का हो तुझ्यामुळेच हे चुकीचं झालंय. पण जर आपल्याला त्याला चांगलं सांगितलं आणि त्याचं चांगलं झालंय पण तू तुमच्याकडे परत येणार नाही का भाऊ तुझ्यामुळे चांगलं झालंय. ही रियालिटी आहे आजकालच्या लोकांची. 100% खरं. आणि ह्याच गोष्टीमुळे मराठी माणूस आहे ना रिस्क घ्यायला घाबरतो. हा बरोबर आहे की बाबा मी जर फेल झालो तर मी ह्या माझ्या पराभवाचं खापर कोणाच्या माती फोडायचं. बरोबर आहे ना. आपल्या मराठी लोकांना सवय असते ना हे तुझ्यामुळे झालं,
मी फेल झालो, मी याच्यामुळे फेल झालो, याच्यामुळे याने असं केलं म्हणून आज झालं, त्याने तसं केलं. पण त्या लोकांची संख्या फार कमी आहे का जी लोक त्याचा दोष स्वतःला देतात की नाही मी चुकलो, माझ्या चुकीमुळे असं झालं, मी इथं ह्या ठिकाणी मी चुकलो आणि म्हणून मला पराभव बघायला मिळाला. बरोबर की ते कोणाची तरी माती फोडायचं खापर, आणि त्याच गोष्टीमुळे आजही आपले मराठी लोक आपणच मान्य केले पाहिजे. समोरच्याला काय दोष देणार आहे? समोरचा 2 शब्द बोलून तर निघून जाणार आहे ना. आपण आपल्या आयुष्यात काय करतो हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. बरोबर बरोबर. स्वप्न काय आयुष्यातलं? 1 मिलियन, 5 मिलियन, 10 मिलियन? बिलकुल नाही. मला ते नंबर 7 म्हणजे जे मला प्रेम भेटलं ना, चांगले, समोरचं मला ओळखतंय लय चांगले, पण ते जे आहे ना बास, म्हणजे आता असं वाटतं का ठीक आहे ना, काय ते नंबरच आहे ना. आपण समोरच्याकडे गेलोय, समोरच्या आपल्याला 2 गोष्टी चांगल्या बोललाय, आपण बी बोललोय. मिलियन बिलियन तसं काहीच टार्गेट नाही, कारण की माझं पहिल्यापासून फोकस होतं का जे माझे व्हिडिओ ते स्टोअर झाले पाहिजे. मला कधी वाटलं पण नव्हतं नाही का 1 लाख बी होतील, पण एका महिन्यात 1 लाख, दुसऱ्या महिन्यात 2 लाख, तिसऱ्या महिन्यात 3 लाख, असं प्रवास आता 6 लाख पण होतील. नंबर्स काय नाही, मिलियन्सचं बी काहीच बिलकुल नाही, एवढंच आहे. काय आता एक अशी ट्रिक त्या तरुणांसाठी जे ट्राय करताय सोशल मीडियावरती व्ह्यूज मिळवण्याची, सोशल मीडियावरती ग्रो होण्याची, एक अशी ट्रिक, एक शेवटची लाईन काय म्हणता येईल? एक सिंपल लाईन मध्ये सांगतो, जो विचार माणसाच्या डोक्यात पाहिला येतो ना, जो माझ्या डोक्यात पाहिला तो विचार तुमच्या बी डोक्यात आलाच आहे ना. त्याच्यामुळे जो पहिला विचार येणार ना तो कधीच अप्लाय नाही करायचा. जो 90वा किंवा 100वा विचार येणार ना तो करून टाकायचा, कारण की प्रत्येक जण 100व्या विचारापर्यंत जात नाही. प्रत्येक जणाला वाटतं पहिला विचार आहे तो करतात आणि तो 100% फेलच होतो. तो कधीच करायचा नाही. जो आपल्याला एकदम मनातून वाटतं का हा याच्यात मला इंटरेस्ट आहे ते करायचं आणि युनिक काहीतरी करायचं. कारण की आता ब्लॉगिंग भरपूर झालेलं आहे. आता असाच जो टॉपचा किंग आहे तो टॉपचाच किंग आहे, त्याच्या पुढे जाणं बी अवघड आहे. पण मग युनिकच बास. प्रत्येक क्षेत्रातला एक आता मोटिवेशनल मध्ये तुम्ही, ब्लॉगिंग मध्ये मी, रोस्टिंग मध्ये समजा हिंदीत बघितलं तर कॅरी मिनाटी, बरोबर, असं युनिक करायचं बास, बाकी काहीच पर्याय बी युनिक, काहीतरी तुमचा वेगळा कॉन्टेंट पाहिजे. तरच तुम्हाला सोशल मीडिया असेल किंवा आयुष्याच्या कोणत्याही प्रवाहामध्ये तुम्हाला ग्रो होता येऊ शकतो. हा, सोशल मीडियासाठीच नाही, आपण जी आपली लाईफ आहे रिअल लाईफ त्याच्यात पण आपण करू शकतोय. ते युनिकपणा पाहिजे. तर मित्रांनो, आज एक तरुण तडफदार शेतकऱ्याचा मुलगा, आज आदित्य डेरे, फार काही गोष्टी, एक कमी वयामध्ये फार काही मॅच्युरिटी असलेल्या व्यक्ती, आज म्हणजे मला खूप काही गोष्टी मला आज आदित्यकडून मला शिकायला मिळाल्या. तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये मला कॉमेंट करून मला नक्की कळवा. धन्यवाद.